नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, न्यूयॉर्कमधील महापौरपदासाठी निवडणूक लढवणाऱ्या डेमोक्रॅटिक उमेदवार जोहरान ममदानीचा सध्याचा निवडणूक अजेंडा केवळ आणि केवळ भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीचा द्वेष बनलेला आहे. काही दिवसापूर्वीपर्यंत तो एका दहशतवाद्यासोबत हसत फोटो काढत होता आणि आता त्याच मोदी सरकारला अल्पसंख्याकांच्या विरुद्ध हिंसा करणारे म्हणून दाखवतोय. एका इस्लामी कट्टरपंथीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यात तो गुरुद्वारात जाऊन मोदी सरकारविरुद्ध विष ओकतोय. हा व्हिडिओ 31 ऑक्टोबरचा आहे. गुरुद्वारात जाऊन मोदी विरोधी वक्तव्य करण्याचं उद्दिष्ट शीख समाजाला भडकवण्याचं असल्याचं दिसतं. या व्हिडिओमध्ये ममदानीनं विद्यमान महापौर एरिक ॲडम्स यांच्यावर सुद्धा हल्ला चढवला आणि त्यांना मोदी सरकारच्या विचारसरणीचे समर्थक असं म्हटलं. ममदानीचा मोदी विरोध नवा नाहीये. तो नेहमी अशा वक्तव्यांनी कट्टरपंथी गटात आपलं स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत असतो. काही दिवसापूर्वी त्यानं असं म्हटलं होतं, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष भारतीय जनता पक्ष या देशात फक्त काही विशिष्ट भारतीयांसाठीच जागा ठेवू इच्छितो. त्या व्हिडिओत त्यानं असं सांगितलं की तो नेहमीच मोदींचा टीकाकार राहिलेला आहे. त्याचा हा दावा तसाच आहे, कारण ममदानीनं 1993च्या वर्ल्ड ट्रेड सेंटर बॉम्बस्फोटातील षडयंत्रकर्त्यासोबत हसत घेतलेला फोटो शेअर करून त्याला इस्लामचा स्तंभ असं म्हटलेलं होतं. दुसरीकडं मोदी हे दहशतवादी विरोधी झिरो टॉलरन्स नीती राबवणारे नेते आहेत. काही दिवसापूर्वी एका मंदिरात बूट घालून प्रवेश करणाऱ्या ममदानीनं भारतातील श्रीराम मंदिराच्या बांधकामावर सुद्धा नाराजी व्यक्त केलेली होती. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाला त्यानं मशिदीचा विध्वंसाचा उत्सव असं संबोधलेलं होतं. 2002च्या गुजरात दंगलीसाठी त्यानं नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आणि असं म्हटलं होतं की गुजरातमधून मुस्लिमांना पुसून टाकलं गेलंय. आता लोकांना वाटतच नाही की आम्ही अस्तित्वात आहोत. इतकंच नव्हे तर एका कार्यक्रमात त्यानं मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानहू यांनाही युद्ध गुन्हेगार असं म्हटलेलं होतं. 2023मध्ये नरेंद्र मोदींच्या न्यूयॉर्क दौऱ्यापूर्वी ममदानीनं दिल्ली दंग्याच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या उमर खालिदचं एक पत्र वाचलं, ज्यात मोदी सरकारवर अल्पसंख्याकांच्या दमनाचा आरोप केलेला होता. गुरुद्वारात जाऊन मोदीविरोधी आणि भारताविरोधी भाषण देणं हा केवळ राजकीय प्रयत्न नाही, तर खलिस्तानी घटकांना उस्कवण्याचा एक डाव असल्याचं तज्ज्ञ मानतायत. अमेरिका हे आता खलिस्तानी हालचालीचं एक नवं केंद्र बनतं आहे. खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवंत सिंह पन्नू याचं शीक्स ऑफ जस्टिस हे संघटन अमेरिकेतूनच कार्यरत आहे. या गटाने अमेरिकेत भारतविरोधी घोषणाबाजी केली, भारतीय वाणिज्य दूतावासांवर हल्लेसुद्धा केले. मार्च 2023मध्ये सॅन फ्रान्सिस्कोतील भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला केला. जुलै 2023मध्ये त्यांनी पुन्हा आग लावण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला होता. अमेरिकेतील हिंदू मंदिरांवर हल्ल्याच्या घटना आता वाढलेल्या आहेत. कॅलिफोर्नियापासून न्यूयॉर्कपर्यंत मंदिरांचा विध्वंस, भारतविरोधी घोषवाक्य आणि मोदी तसंच एस जयशंकर हे दहशतवादी आहेत अशा भिंतींवर लिहिलेली विधानं आता तिथं दिसू लागलीत. ममदानीचं अलीकडचं वक्तव्य आणि गुरुद्वारातील भाषण हे केवळ राजकीय मोहिमेचा भाग नसून भारतविरोधी प्रचाराला वैधता देण्याचा प्रयत्न आहे. तो जेव्हा गुरुद्वारात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करतो आणि भारताच्या लोकशाही सरकारला अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसा करणारे असं म्हणतो, तेव्हा स्पष्ट होतं की त्याच्यामागं राजकीय स्वार्थ नाही, तर भारत विरोध वैचारिक अजेंडा आहे. ममदानी आज केवळ मोदी विरोध करत नाही, तर भारताच्या एकतेवर आणि अखंडतेवर हल्ला करणाऱ्या शक्तींशी वैचारिकरित्या उभा आहे. त्यामुळं शीख समाज आणि प्रवासी भारतीयांनी अशा भडकाऊ राजकारणापासून सावध राहणं आणि भारताच्या प्रतिमेला हानी पोहोचवणाऱ्या प्रयत्नांचा विरोध करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता जाऊ छत्तीसगडमध्ये. छत्तीसगड उच्च न्यायालयानं कांकेर जिल्ह्यातील 8 गावामध्ये आदिवासी समाजाला जबरदस्तीनं किंवा फसवणुकीनं धर्मांतरापासून वाचवण्यासाठी लावण्यात आलेल्या फलकांना असंविधानिक मानण्यास नकार दिलेला आहे. न्यायालयानं असं म्हटलं की आदिवासी लोकांना बेकायदेशीररित्या धर्मांतराबद्दल सावध करण्यासाठी लावलेले हे बॅनर हे असंविधानिक ठरू शकत नाहीत.
न्यायालयाच्या मते हे फलक आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वारशाचं रक्षण करण्यासाठी लावले गेले आहेत. मुख्य न्यायाधीश रमेश सिन्हा आणि न्यायमूर्ती बिभू दत्त गुरू यांच्या खंडपीठानं या संदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला. याचिकेमध्ये असा आरोप करण्यात आला होता की हे फलक पाद्र्यांना आणि धर्मांतरित ख्रिश्चनांना गावात प्रवेश करण्यास प्रतिबंध करतात आणि त्यांच्याशी भेदभाव करतात. ही रीट याचिका कांकेर जिल्ह्यातील दिगबल टांडी यांनी दाखल केलेली होती. याचिकाकर्त्याचा आरोप होता की या होर्डिंग्समुळे ख्रिश्चनांना गावकऱ्यांपासून वेगळं केलं जातंय आणि त्यांची मागणी होती की लावण्यात आलेले हे फलक असंविधानिक घोषित करून तत्काळ काढून टाकावेत. दोन्ही पक्षांचे मुद्दे ऐकल्यानंतर न्यायालयानं स्पष्ट केलं, पंचायत विभागाच्या पत्रात बॅनरमध्ये किंवा होर्डिंग्समध्ये ख्रिश्चन धर्माविरुद्ध काहीही मजकूर लिहिलेला नाही. न्यायालयानं आपल्या निकालात असं म्हटलं की असं दिसतं की संबंधित ग्रामसभांनी स्थानिक आदिवासी समाजाच्या आणि त्यांच्या सांस्कृतिक वारशाच्या हितांचं रक्षण करण्यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून हे फलक लावलेले आहेत. उच्च न्यायालयानं नमूद केलं की सामूहिक धर्मांतर सामाजिक सौहार्द बिघडवतं आणि आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक ओळखीच्या हे विरोधात आहे. समाजसेवेच्या नावाखाली काही मिशनरी संस्था निरपराध आणि भोळ्या लोकांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी प्रलोभन देतात. न्यायालयानं असंही म्हटलं, भारतामध्ये मिशनरी कृती ही औपनिवेशिक काळापासून सुरू आहे. सुरुवातीला शिक्षण, आरोग्य आणि समाज कल्याणासाठी शाळा, रुग्णालयं स्थापन करण्यात आली, पण कालांतरानं काही गटांनी या मंचाचा वापर धर्मांतरासाठी करायला सुरुवात केली. विशेषतः अनुसूचित जाती जनजातीतल्या गरीब लोकांना चांगल्या उपजीविकेच्या, शिक्षणाच्या आणि समानतेच्या वचनाखाली धर्मांतरित केलं गेलं. न्यायालयानं नमूद केलं की काही मिशनरी गरीब आणि अशिक्षित लोकांना धर्मांतरासाठी लक्ष्य करतात, ज्यामुळे समाजात फूट आणि सांस्कृतिक दडपण निर्माण होतं. न्यायालयाच्या मते ख्रिश्चन मिशनऱ्यांवर नेहमीच आरोप होतात की त्यांनी गरीब आदिवासी कुटुंबांना आर्थिक मदत, मोफत शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि रोजगाराच्या आमिषानं धर्मांतरित केलं. हे स्वेच्छेनं केलेलं नव्हे तर सांस्कृतिक दबावाखालील धर्मांतर आहे. त्यामुळं आदिवासी समाजात खोल सामाजिक विभागणी झाली आहे. पारंपरिक प्रथा आणि रीतिरिवाज तुटत आहेत. गावात ध्रुवीकरण वाढलं आणि हिंसक घटनासुद्धा घडत आहेत. आता जाऊ मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील आमला इथं कालीमाता मूर्ती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. विसर्जनाची मिरवणूक मंजिल चौकाच्या दिशेनं जात असताना आमला येथील पीर मंजिल भागातून ती गेली तेव्हा काही लोकांनी दुकानांच्या मागून दगडफेक सुरू केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळं मिरवणुकीत गोंधळ उडाला आणि अनेक लोक जखमी झाले. या घटनेत बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रफुल्लसिंह तोमर यांच्या डोक्याला गंभीर अशी दुखापत झालेली आहे. तसंच एका दुसऱ्या बजरंग दल कार्यकर्त्याच्या पाठीवर दगड लागला असून त्याला रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. ही घटना 1 नोव्हेंबर रोजी विसर्जन सोहळ्यादरम्यान घडली. घटनेनंतर बजरंग दलासह इतर हिंदू संघटनांनी आमला पोलीस ठाण्याला वेढा घातला आणि मिरवणुकीस पुरेशी सुरक्षा न दिल्याचा आरोप केला. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला असून अतिरिक्त पोलीस दल त्या परिसरात तैनात करण्यात आलेलं आहे. दगडफेक करणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे. हिंदूंच्या महाकुंभाला फालतू म्हणणारे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव सध्या मात्र इंग्रजांचा सण हॅलोवीन साजरा करण्यात व्यस्त आहेत. मित्रांनो, त्यांचे काही व्हिडिओ समोर आलेले आहेत ज्यामध्ये ते आपल्या नातवंडांसोबत हा सण आनंदानं साजरा करताना दिसत आहेत. हे व्हिडिओ त्यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनीच सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत. हे व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपनं या मुद्द्यावर जोरदार टीका केली. पक्षानं लालू यादव यांनी महाकुंभाच्या वेळी दिलेल्या प्रतिक्रियेची आणि आता हॅलोवीन साजरा करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या आनंदाची तुलना केली. भाजपनं टीका केली की विसरू नका बिहारवासियांनो, हेच ते लालू यादव आहेत ज्यांनी आस्था आणि अध्यात्माच्या महाकुंभाला फालतू असं म्हटलेलं होतं आणि आता इंग्रजांचा सण हॅलोवीन साजरा करतायत. हे लक्षात घेण्यासारखं आहे मित्रांनो. 2025मध्ये झालेल्या महाकुंभाच्या काळात जेव्हा पत्रकारांनी लालू यादव यांना प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांनी महाकुंभाला फालतू असं संबोधलेलं होतं. या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.